नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध दशक 16वा तत्वान्वयाचा समास 9वा नाना उपासना निरूपणा. श्रीराम समर्थ. पृथ्वीमध्ये लोक नाना त्यास नाना उपासना. भावार्थे प्रवर्तले भजना ठाई ठाई. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. समर्थांनी उत्तमच बोध या दासाला दिलं. त्यामधलं दशक 16वा दाखवला. तत्वान्वयाचा तत्व दाखवली. दशक 16वा दाखवला आणि त्यातला समास 9वा दाखवलाय. नाना उपासना निरूपणा. दशक 16वा दाखवला आणि समास त्यातला 9वा दाखवलाय. 9वाची भूमिका दाखवली आणि तुझ्या देहाला 7मध्ये आणायचं आहे. 9 आणि 7 बरोबर 16 म्हणून दशक 16वा दाखवला. का समर्थ बोलले? तत्वान्वयाच्या समासामध्ये नाना उपासना निरूपण का दाखवली? पृथ्वीमध्ये लोक नाना दाखवलं. पृथ्वीमध्ये लोक नाना त्यास नाना उपासना. भावार्थे प्रवर्तले भजना ठाई ठाई. पृथ्वीमध्ये अनेक लोक आहेत. ती लोक नाही आहेत. अंतरीचे तरंग नाना. त्यास नाना उपासना. उपासना कोणाला दिली? तर देहाला दिली. भावार्थे प्रवर्तले भजना ठाई ठाई. आता भावार्थ म्हणजे काय? भावार्थ देव भुकेला कशासाठी आहे? बरोबर ना. भावाचा भुकेला आहे. आपुल्या देवास भजती नाना स्तुती स्तवने करीती. जेते निर्गुण म्हणती उपासनेसी. आपल्या देवास भजती आणि नाना स्तुती स्तवने करती. प्रत्येक लोकांचं प्रत्येक देहाचं वेगवेगळं काय? पूजन आहे, स्मरण आहे, भजन आहे, कीर्तन आहे, प्रवचन आहे. म्हणजे अनेक प्रकारे काय करतात? स्तवन करत असतात. पण ते स्तवन काही लोक स्तुती करतात तर काही निंदनीय करतात. म्हणजे समर्थ बोलले निंदकाचे घर असावे शेजारी, परंतु याचा कैसा आहे भाव. मज सांगीचे अभिप्राव. अरे हा स्तुतीचा स्वभाव ऐसा आहे. याचा कैसा आहे भाव म्हणजे आपण मंदिरामध्ये जातो. आपण श्रवण केल्याने आपल्याला काय मिळतं? मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला काय मिळत असेल, काय मिळेल याचा आपण काय करतो? तपास सुरू ठेवत असतो. बरोबर ना. शोध सुरू ठेवत असतो. मला मंदिरात गेल्यावर काय मिळेल? मी हे ऐकल्यावर श्रवण केल्यावर मला काय मिळेल? म्हणजे समर्थ बोलले याचा कैसा आहे भाव. मज सांगीचे अभिप्राव. अभिप्राय देतात ना. अरे हा स्तुतीचा स्वभाव. आपला स्वभावच तसा आहे. स्तुतीचा स्वभाव ऐसाच आहे. निर्गुण म्हणजे बहुगुण. बहुगुणी अंतरात्मा जाण. सकळ त्याचे अंश हे प्रमाण प्रचित पहा. निर्गुण म्हणजे बहुगुण. बहुगुणी अंतरात्मा जाण. आता गुणांचे पण प्रकार दिलेत. पुढच्या समासामध्ये सुद्धा गुणांचंच वर्णन केलंय. परंतु या समासामध्ये
निर्गुण दाखवले. निर्गुण म्हणजे काय दाखवले तर बहुगुण दाखवले. गुण कुठले तर आपल्या अंतरी असलेले गुण. गुण कुठले? अवगुण. अवगुण बाजूला सारून जे काय उरतं ते गुणच ना. म्हणून समर्थ बोलले अवगुण त्यागले पाहिजे आणि गुणांकडे काय राहिलं पाहिजे? आपला देह आला पाहिजे. म्हणून समर्थांनी काय ओवी दिली? निर्गुण म्हणजे बहुगुण आहे. बहुगुणी अंतरात्मा जाण सकळ त्याचे अंश हे प्रमाण प्रचित पहा. सकळ जनासी मानावे ते एका अंतरात्म्यास पावते अधिकार परत्वे ते मान्य कीजे. आता अधिकार कोणाला आहे? समर्थ बोले अधिकार कोणाचा आहे? सकळ जनासी मानावे ते एका अंतरात्म्यास पावते. म्हणजे समर्थ बोलले सकळ जन पृथ्वीमध्ये लोकनानं दाखवलीत. त्यामध्ये समर्थ बोलले सकळ जनासी मानावे लागेल एका अंतरात्म्यास पावते. ज्याचा अधिकार आहे समर्थ बोलले त्यालाच काय करायचं आहे? अधिकार परत्वे मान्य कीजे. श्रोता म्हणे हा अनुमान मुळी घालावे जीवन ते पावे पानुपान हे सध्या प्रचिती. काय दाखवले समर्थांनी? श्रोता म्हणे अनुमान आणि मुळी घालावे जीवन. मूळ कुठे हे दिसलेच नाहीये. मूळ हे दिसत नाहीये. जमिनीच्या आतमध्ये असतं. आपण एखादं रोप लावलं तर रोपाचं ते मूळ असतं, त्या झाडाचं मूळ असतं ते कुठे असतं? जमिनीखाली असतं. ते कधी दिसत नाहीये. झाडाला येणारी फळं दिसतात, फुलं दिसतात. का दिसतात? परंतु मूळ का दिसत नाहीये समर्थ बोलले? कारण ते मूळ काय करतं? पूर्णपणे शोषून घेतं. पाणी असेल, माती असेल. म्हणजे काय असतं? ज्याप्रमाणे मुळी घालावे जीवन ते पावे पानोपान हे सध्या प्रचिती. मूळ म्हणजे आपण एखादं म्हणतो जर तुझा पाया जर भक्कम असेल तर वरची इमारत काय असेल? भक्कम असेल. म्हणून समर्थांनी सांगितलं वाक्ता म्हणे तुळसीवरी उदक घालावे पात्रभरी वरी न थिरे निमिषभरी भूमीस भेद. वक्ता म्हणे तुळसीवरी उदक घालावे पात्र. आपण घरामध्ये तुळशीचं रोप असेल समर्थ, त्या तुळशीच्या रोपावर आपण काय करतो? पाणी मारतो, बरोबर? पाणी टाकतो. त्या मुळामध्येच जातच ना शेवटी. पानांवर जरी टाकलं त्या कुंडीमध्ये जातं. त्या कुंडीमध्ये माती असणार, माती काय करते? शोषून घेते. मूळ काय करतं? शोषून घेते. म्हणून समर्थाने सांगितलं वक्ता म्हणे तुळसीवरी उदक घालावे पात्र भरी वरी न थिरे निमिषभरी भूमी सभेत. शेवटी काय? भूमी जमिनीमध्येच जातो. थोरा वृक्षास कैसे करावे सेंड्या पात्र कैसे न्यावे याचा अभिप्राय देवे मज निरोपावा. थोरा वृक्षास कैसे करावे. वृक्ष मोठी असतात, आपल्याला दिसतात खूप मोठी मोठी वृक्ष. वडाचं झाड आणि समर्थ बोलले गवत असतं. किती हवा आली तरी ते काय असं लव्हाले कधी पडू शकत नाही. परंतु हवेने काय होतं? झाड पडू शकतं. सेंड्या पात्र कैसे न्यावे, बरोबर ना? याचा अभिप्राय देवे मज निरोपावा. म्हणून समर्थ बोलले वाऱ्याचा वेग सुद्धा काय आहे? प्रचंड वेगाने येत असतो. पर्जन्याचे उदक पडते. पावसाचं समर्थांनी उत्तम असे श्रवण दिलं. पर्जन्याचे उदक पडते. पर्जन्य म्हणजे पावसाचं पाणी पडतं. ते तो मुळाकडे येते हाताची पावेना तेथे काय करती. पाऊस जरी पडला तरी पावसाचं पाणी कुठे जातं? जमिनीतच ना. का परत ते पुन्हा वरती जातं का? समर्थ बोले नाही. पर्जन्याचे उदक पडते ते तो मुळाकडे येते हाताची पावेना तेथे काय निमित्त. आता घरामध्ये जर घराच्या बाजूला पाऊस आलाय, घराच्या बाजूला आपल्या इथं काय पडतोय? पाऊस आहे. पूर्णपणे वातावरण थंडगार झालंय. पाणी आपल्या घराच्या बाजूला काय झालंय? जमा झाले. ते पाणी कुठे जाणार? तलावामध्ये जाणार. तलावातून
नदीकडे, नदीकडून पुन्हा समुद्राकडे मिळणार. म्हणजे कशी सुरुवात केली, त्याचं मूळ रूप कुठे दाखवलं आहे, ते समुद्र आहे. समुद्र हा त्याचं मूळ रूप आहे. म्हणून समर्थाने पुढची ओवी काय उत्तमाची दिली. सकळांस मूळ सापडे, ऐसे पुण्य कैचे घडे, साधू जनाचे पवाडे, विवेकी म्हणून. आपल्याला मूळच जो अंतरात्मा आहे त्याचीच ओळख करून दिली ना. कुठे सांडावं लागत नाही, कुठे मांडावं लागत नाही. समर्थ बोले तिकडे नको जाऊस. तुझा देह आहे ना, कुठेही न जाता तुझ्या घरी अधिष्ठाता बसलाय. तुझ्या अंतरी काय आहे, आत्मा आहे. म्हणजे तुला मूळ सापडलंय, त्या मुळाची ओळख करून देणारा पण आलाय. म्हणजे तुझ्या हाती काय आहे, मूळच आहे ना. तुझ्या हाती मूळ असला तर समर्थ बोले जवरी चंदन झिजेना, सुगंध दरवळेना. म्हणजे समर्थ बोले देह त्यागी त्या कीर्ती मागे उरावी. म्हणून समर्थ बोले ना, ऐसे पुण्य कैचे घडे, साधू जनाचे पवाडे, विवेकी म्हणून. तथापि वृक्षाचेनी पडी पाडे, जीवन घालिता कोठे पडे, ये गोष्टीचे सांकडे काहीच नाही. तथापि वृक्षाचेनी पडी पाडे म्हणजे काय, वृक्ष पडतायत, दिसतोय आपल्याला वृक्ष पडताना, परंतु जीवन घालिता कोठे पडे, ये गोष्टींचे साकडे काहीच नाही. आपण काहीच करू शकत नाहीये. जीवन घालिता कोठे पडे. आपल्या समोर एखादा वृक्ष पडलाय, परंतु ते आपण काय करतो, पडलाय पडी पाडे, तथापि वृक्षाचेनी पडी पाडे, परंतु ते आपण उचलू शकत नाहीये. ते खूप मोठं असतं. परंतु आपण जर सहकार्य केलं, मदत केली तर पुण्याही मिळणारच आहे. परंतु आपण काय करतो, दुर्लक्ष करतो. समर्थ बोले दुर्लक्ष करता कामा नये. समाजाचे ऋण पण आहेत आपल्या डोक्यावर, बरोबर ना. देशाचे पण ऋण आहेत. ही ऋण फेडायची असतील तर समाजसेवा आहे. समाजसेवेतूनच आपल्याला ऋण फेडता येते. मातृभूमीचे ऋण, आईवडिलांचे नमस्कार करा. पितृऋण, बरोबर ना. आचार्य देवभव आणि अतिथी देवभव. आलेल्या पाहुण्यांना आणि गुरुजन वर्गांना समर्थाने काय सांगितलंय, अंतरी त्यांना वंदन करावं. म्हणजे समर्थ बोले तथापि वृक्षाचे पडी पाडे, जीवन घालिता कोठे पडे, ये गोष्टीचे सांकडे काहीच नाही. मागील आशंकेचे निरशन, होता झाले समाधान, आता गुणास निर्गुण कैसी म्हणती. चंचलपणे विकारले, सगुण ऐसे बोलिले, एरते निर्गुण उरले गुणातीतम. सगुण दाखवलं आणि निर्गुण दाखवलं. बघा समर्थ बोले सगुण आणि निर्गुण विरुद्ध आहे. देहाकडे गुण आहेत, पण देहाकडे गुण असले तरी देहाकडून काय होतात, अवगुण घडत असतात. का समर्थ बोलतात, कारण त्याची संगत कोणासोबत तरी असतेच. समर्थ बोले सगुण आहेत परंतु निर्गुण पण येतात, गुण पण आहेत आणि अवगुण पण घडतात. तू उत्तमाचं कार्य करतोय, परंतु तुझी संगत ज्या मित्रांबरोबर आहे तो वाईट संगतीला आहे. त्या संगतीबरोबर जर गेलास तर गुणांसोबत अवगुण सुद्धा घडत असतात. त्याला रोखणारा कोण आहे, समर्थ बोले. समर्थ बोले उत्तमाचं श्रवण दिलं बघा. तुझ्या मित्राला व्यसन आहे दारूचं, तर दररोज तुला सांगायचं ये माझ्यासोबत, फक्त काय कर माझ्यासोबत ये, परंतु दारूला तू स्पर्श करू नकोस. असं करता करता हा 2-3 दिवस जातात. त्याच्या घरच्या नातेवाईकांनी त्याला पाहिलं की हा मुलगा दररोज येतो आणि ह्याच्यासोबत आपला नातेवाईक सुद्धा जातोय. याची कंप्लेंट त्याच्या घरी करतात. मग ज्याच्याकडे चांगले गुण असतात तो देह तो घरी येऊन सांगतो की मी फक्त मित्रासोबत जायचो, पण कधीच मी दारू प्यायली नाही. म्हणजे समर्थ बोलले तू गेलास ना त्याच्यासोबत, हे महत्वाचं. तू गेलासच, नेणारं तुला तिथं कोण आहे,
तर तुझ्या आतले अंतरात्मा नाही, आतले 8 विकार. मनाला काय केलं? फसवलं. मनाने तुला फसवलं. देह तुझा काय केला? काबीज केला आणि त्या मित्रासोबत तुला नेलं. बरोबर ना? म्हणून काय करा ते आत्ता करा आणि जाते घडी आपली झाली. चंचलपणे विकारले सगुण ऐसे बोलिले, एरते निर्गुण उरले गुणातीत. वक्ता म्हणे हा विचार, शोधून पहावे सारासार, अंतरी राहता निर्धार नाव नाही. आता वक्ता म्हणे विचार. वक्ता काय करतो? विचार करत असतो. आपण श्रोते आहोत. वक्ता कधी बनायचं नाही समर्थ. आपण श्रोतेच राहायचं. कर्ण दिलेत, कान दिलेत, श्रवण करायचं, उत्तमाचं राहायचं. वक्ता जर बनायला जाशील तर तुझं ऐकणारे कोणतरी पाहिजेत. कधी ऐकतील? ज्यावेळी तुझे मन, तुझे गुण, तुझी वर्तन हे सर्व पाहून तुझ्याकडे लोक आकस्मित होतील, बरोबर, आकर्षिले जातील. परंतु आपण जर अवगुण करत असेल, बरोबर ना, आपण जर आव्हान करत असो तर आपलं ऐकणार कोण आहे का? नाहीये समर्थ बोलले. म्हणून समर्थ बोलले वक्ता म्हणे हा विचार, शोधून पहावे सारासार, अंतरी राहता निर्धार नाव नाही. विवेकेचे तो मुख्य राजा आणि सेवकाचे नाव राजा, याचा विचार समजा विवाद खोटा. तर विवेकाचे तो मुख्य राजा म्हणजे काय? विवेक आणि अविवेक. राजाचं उदाहरण दिलं समर्थ बोलले. राजा काय सांगितलं? उपासना दिली ना, नाना उपासना निरूपण दिलं. त्यामध्ये काय सांगितलं? उपासना, उपासनेचा भला मोठा आश्रय दिलाय आणि उपासनेविना निराश्रय, उदंड केले तरी जयो प्राप्त नाही. का समर्थ बोलले? उपासनेमधूनच तुला काय दाखवली? वाढ दाखवली. श्रवणातून तुला वाढ दाखवली, तुला राजा बनवलंय. कारण घेऊन ते हेच जाणार आहेस. कितीही तुझ्याकडे जरी समर्थ बोलले पैसा असला, धन दौलत जरी असली, तरी तू किती असले तरी आयुष्य असेपर्यंतच. म्हणून समर्थ बोलले ना, विवेकेची तो मुख्य राजा आणि सेवकाचं नाव राजा, याचा विचार समजा विवाद खोटा. कल्पांत प्रलय जे उरले, ते निर्गुण ऐसे बोलिले, एरते अवघेची झाले मायेमध्ये. सेना शहार बाजार, नाना यात्र लहान थोर, शब्द उठती अपार कैसे निवडावे. सेना, शहार आणि बाजार दाखवला. बाजार पण दाखवला आणि समर्थ बोलले नाना यात्रा पण दाखवली. का समर्थ बोलले? आपले पूर्वज जे होते पहिल्या काळातले, समर्थ बोलले सेना, शहार, बाजार. बाजार सुद्धा कमी बसायचा, आता तो खूपच असतो. गर्दी सुद्धा कमी असायची. जेवढं पाहिजे समर्थ बोलले तेवढंच आपण घ्यायचो. अंथरूण असून पाय पसरायचो. परंतु आता काय झालं? सेना, शहार आणि बाजार, नाना यात्रा लहान थोडं, शब्द उठते अपार. हे महत्वाचं. शब्द उठती अपार कैसे निवडावे. का निवडायचंय? कसं निवडायचंय? समर्थ बोलले अंथरूण दिलंय तेवढंच पाय पसरायचंय. परंतु आपल्याकडे जेवढं, तुला जेवढा पेमेंट आहे, तुला जेवढा पगार आहे, त्या पगाराच्या जास्त जर तुम्ही खर्च केलात तर शेवटी काय राहतो? कर्जच राहतं ना. म्हणून सांगितलं शब्द उठती अपार कैसे निवडावे. काळामध्ये पर्जन्य काळ, मध्यरात्री होता निवळ, नाना जीव बोलती सकळ कैसे निवडावे. काळ, काळामध्ये पर्जन्य काळ, त्यामध्ये दाखवलं काय? नाना देश भाषामध्ये, भूमंडळी असंख्याते, बहुऋषी बहुमते कैसी निवडावे. अनेक प्रकारच्या भाषा दिल्यात, अनेक प्रकारच्या देश आहेत, देशांमध्ये अनेक प्रकारची भाषा बोलली जाते. परंतु त्या देशांमध्ये काय चाललंय? भूमंडळी असंख्याते, मंडळी खूप आहेत, बहुऋषी आहेत, बहुमते आहेत, कैसी निवडावी. बरोबर ना.
प्रत्येक देशामध्ये कोण चांगलं कार्य करतोय, कोण चांगलं कार्य करत नाही, कोणाकडे गुण आहेत, कोणाकडे अवगुण आहेत, हे कसं शोधावं. वृष्टी होताची अंकुर, सृष्टीवरी निघती अपार, नाना तरु लहान थोर, कैसे निवडावे. सृष्टीवरी निघती अपार, नाना तरु लहान थोर. आता लहान आणि थोर, मोठे आणि लहान, कसं निवडायचं. वृष्टी होता अंकुर. एखादं छोटस रोप आहे, अंकुर फुटताची वृक्ष होते ना, रोपाचं वृक्षांमध्ये रूपांतर होतं. परंतु समर्थ बोलले वृष्टी होताच अंकुर, सृष्टीवरी निघती अपार, नाना तरु लहान थोर, कैसे निवडावे. खेचरे भूचरे जळचरे, नाना प्रकारीचे शरीरे, नाना रंग चित्रे विचित्रे, कैसे निवडावे. आता खेचरे भूचरे जळचरे, पाण्यामध्ये, जमिनीवर, म्हणजे समर्थ बोलले हे पण काय करतात, नाना प्रकारची शरीर आहेत, नाना रंग चित्रे विचित्रे, कैसे निवडावी. प्रत्येकाला वेगवेगळे रूप दिले, प्रत्येकाला वेगवेगळा कलर दिलाय. रंगांचं वर्णन करायला गेलो ते समर्थ बोलले फुलपाखरू पहा, काय श्रवण दिलं. फुलपाखराच्या पंखाचा रंग सुद्धा जात नाहीये, बरोबर ना. फुलांना रंग देणारा कोण आहे, बरोबर. फळ आहे, फळांमध्ये गोडी कोण आणतो, फळांमध्ये रंग कोण आणतो, याचा कधी आपण विचार केला. समर्थ बोलले नाहीच. म्हणून समर्थ बोलले खेचरे भूचरे जळचरे, नाना प्रकारीचे शरीरे, नाना रंग चित्र विचित्रे, कैसी निवडा. कैसे दृश्य आकारले, नाना परी विकारले, उदंडची पैसावले, कैसे निवडावे. पोकळीमध्ये गंधर्व नगरे, नाना रंग लहान थोरे, बहुव्यक्ती बहुप्रकारे, कैसी निवडावी. दिवस रजनीचे प्रकार, चांदणे आणि अंधकार, विचार आणि अविचार, कैसा निवडावा. काय उत्तमाची ओवी दिली. दिवस आणि रजनी, दिवस आणि रात्रीचं वर्णन केले समर्थने. समर्थ बोले रात्रीचे चांदणे आणि अंधकार पसरतो आणि दिवसा मात्र सूर्यामुळे प्रखर काय पडतो, उजेड. त्यामध्ये विचार पण येतात, अविचार पण येतात, पण कैसे निवडायचं. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण विचार करत असतो. विचार केले की त्यामध्ये अविचार येतच असतात, परंतु त्या अविचारामधून आपल्याला सुविचारामध्ये आणायचं. आणणारा कोण. विचार करणं म्हणजे समर्थ बोले चिंता. चिंतेने समर्थ बोले कितीही काही केलं, चिंतेने ग्रासलास की मन तुला साथ देत नाही. दिवसा विचारात किंवा रात्रीचा विचार, परंतु समर्थ बोलले दिवसा रजनीचे काय सांगितले प्रकार, दिवस आणि रात्रीचे प्रकार दाखवले. त्यामध्ये चांदणे आहेत, चांदण्यांकडे आणि अंधकारामध्ये जर आपण पाहिलो, चांदण्यांची चादर पसरलेली असते, परंतु त्या चांदण्यांकडे पाहत असताना समर्थ बोलले आपण विचार करत बसतो उद्याचं माझं कसं होणार. माझ्याकडे पैसा नाहीये, लोकांकडे पैसा आहे, लोकांकडे घर आहे, लोकांकडे गाड्या आहेत, माझं उद्याचं कसं. समर्थ बोले काही काळजी करू नको. समर्थ बोले ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. फक्त कार्य करत राहा, कष्टाची अपेक्षा करू दे का, कष्टाची अपेक्षा करू नकोस असं बोलले. कष्ट कर, फळाची अपेक्षा करू नकोस. आपण काय करतो, कष्टाचीच अपेक्षा. दुसऱ्यांना सांगत असतो कष्टाची अपेक्षा करू नको. अरे कष्ट कर, फळाची अपेक्षा करू नकोस. फळ देणारा खूप आहे, देणाऱ्याचे हात हजार आहेत. विसर आणि आठवण, नेमस्त आणि बाष्कळपण, प्रचित आणि अनुमान येणे रीती. कोणीही सांगितलं की आपण विसरतो आणि आठवण करत बसतो. अरे मला ह्यांनी काहीतरी सांगितलं, असं का होतं. मनामुळे. त्यावेळी तुझं मन हे काय असतं, चंचल असतं. कोणी सांगितलं की असं असं आहे, निरोप दे त्यांच्याकडे, परंतु आपल्याला नंतर आठवतं की ह्यांनी मला काहीतरी सांगितलंय, पण नेमकं काय सांगितलंय हे आपण तिथे आठवण करत असतो. म्हणून समर्थ बोलले विसर आणि आठवण, नेमस्त आणि बाष्कळपण,
प्रचित आणि अनुमान येणे रीती, न्याय आणि अन्याय, होय आणि न होय, विवेके विन काय, मुज जाणे. कार्यकर्ता आणि निकामी, शूर आणि कुकर्मी, धर्मी आणि अधर्मी कळला पाहिजे. धनाढ्य आणि दिवाळखोर, सावं आणि तस्कर, खरे खोटे हा विचार कळला पाहिजे. धनाढ्य म्हणजे काय? श्रीमंती दाखवली, श्रीमंत आणि गरीब दाखवली. आता श्रीमंती का दाखवली आणि गरिबी का दाखवली? ज्यांचं घर गरीब आहे, सामान्य आहे, सर्वसामान्य, आणि ज्यांच्याकडे खूप पैसा आहे, श्रीमंती आहे, बँक बॅलन्स आहे, परंतु समर्थ बोलले, जो गरीब आहे त्याला उत्तमाची झोप लागते, आणि जो श्रीमंत आहे तो विचार करत बसतो की माझ्या घरी कोणी येईल का, कोण दरोडा टाकेल का, मग त्याला झोप लागत नाही. म्हणून समर्थ बोलले धनाढ्य आणि दिवाळखोर कसं दाखवलं, आणि साव आणि तस्कर, कोणी चोरी करेल का. गरीब घराण्यामध्ये जी लोक आहेत त्यांच्या घरी काहीच नसतं. समर्थ बोलले त्यांच्या घराचे दरवाजे उघडेच असतात 24 तास. त्यांना माहिती आहे आमच्या घरी कोणी आलं तरी आमच्या घरी काय नेणार आहेत, आमचं मातीचं घर आहे, आमचं कौलाचं घर आहे, काय नेऊन नेणार आहेत. म्हणून श्रीमंतीचं घर असतं. श्रीमंताच्या घरामधून समर्थ बोलले त्यांच्या घरी पैसा असतो, सोनं असतं, दागिनं असतं. म्हणून त्या देहाला जो श्रीमंत असतो त्या देहाला कधी झोप लागत नसते. पुढे पुढे वर्णसंकर होणार आहे. म्हणून समर्थ बोलले धनाढ्य आणि दिवाळखोर, साव आणि तस्कर, खरे खोटे हा विचार कळला पाहिजे. वरिष्ठ आणि कनिष्ठ, भ्रष्ट आणि अंतर्निष्ठ, सारासार विचार स्पष्ट कळला पाहिजे. वरिष्ठ आणि कनिष्ठ लोकांकडून ऐकणाऱ्यांची भूमिका समर्थ बोलली. कोणीतरी सांगतोय हे ऐकणाऱ्याची भूमिका आपली असली पाहिजे. भ्रष्ट आणि अंतर्निष्ठ, त्यामुळे आपलं जे करणं दिले त्यामुळे आपण भ्रष्ट न झालं पाहिजे. अंतर्निष्ठ, सारासार विचार स्पष्ट कळलाच पाहिजे. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे नाना उपासना निरूपन्ना समास 9. जय जय रघुवीर समर्थ.